ठिकाणी जी आंदोलन झाली आपल्याला माहित आहे की काही लोक जंतर मंतरवर न जाता प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे गेले. अरे प्रधानमंत्र्यांचं निवासस्थान हाय सिक्युरिटी झोन असतो आणि त्या ठिकाणी जेव्हा स्वर्गीय प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची हत्या झाली त्यावेळी SPGचा कायदा केला आणि त्यावेळेस प्रधानमंत्री निवासाच्या परिसरामध्ये कुठलेही आंदोलन करता येत नाही ही माहिती या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना असताना सुद्धा जाणीवपूर्वक तिथं आंदोलन करणं, हजारो लाखो लोकांना तिकडे बोलवणं, याचा अर्थ काय? याचा अर्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या निवासस्थानामध्ये घातपात घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, त्यांची मनशा होती. आणि ते नेहमी म्हणतात की बांगलादेश, नेहमी म्हणतात नेपाळ, ते नेहमी म्हणतात श्रीलंका, अशा प्रकारचं अराजकता देशामध्ये पसरवून या ठिकाणी देशामध्ये हे जे अराजकता पसरवणं हा त्यांचा उद्देश होता. हे खऱ्या अर्थाने निंदनीय आहे.